हाय व्ह्युअर्स. गेल्या 25 वर्षांमध्ये इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस चालवताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की इंग्लिश बोलताना सर्वात जास्त जर कोणती वाक्यरचना वापरल्या जात असेल तर ती आहे सिम्पल प्रेझेंटची आणि दुसऱ्या नंबरवरती सिम्पल पास्ट. आणि बहुतेक ज्या चुका होतात त्या या दोन टेन्सच्याच बाबतीत होतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण खूपदा पाहतो की टीचर्स लोक आपल्या स्टुडंटला विचारताना म्हणतात आर यू अंडरस्टँड, किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये म्हणतात आय एम ॲग्री विथ यू किंवा आय एम नॉट ॲग्री विथ यू, आय एम नॉट डिपेंड ऑन यू, म्हणजे असे वाक्य बोलतात. आणि हे सगळेचे सगळे वाक्य ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असतात. स्पोकन इंग्लिशमध्ये सर्वात जास्त वाक्य सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टने म्हणतात. आणि आज आपण सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट या वाक्यरचना इंग्लिश बोलताना कशा कामी पडतात, कशा वापरायच्या, काय चुका होतात, त्या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्या गोष्टी वन बाय वन आपण समजण्याचा प्रयत्न करून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू दॅट वेन you use simple present, you are talking about present, and when you use simple past, you are talking about actions which took place in the past. आता बऱ्याच जणांना आपण असं म्हटलं की सिम्पल प्रेझेंट म्हणजे कोणत्या प्रकारचे वाक्य, तर ते म्हणतील की बा जसं मी तुम्हाला शिकवत आहे, तुम्ही माझं ऐकत आहे. तर लक्षात घ्या की हे वाक्य कंटिन्युअस स्टेजमधले आहेत. या वाक्यांमध्ये ॲक्शन सुरू आहे. सिम्पल प्रेझेंट म्हटलं की त्यामध्ये अशा ॲक्शन्सचा उल्लेख केलेला असतो की ज्या ॲक्शन्स नेहमी होतात. फॉर एक्झाम्पल हिअर यू कॅन सी इन दिस इमेज देर इज अ चाइल्ड अँड ही इज इटिंग अ मँगो. नाव ही इज इटिंग अ मँगो हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. बट जर तो सकाळी उठतो, झाडाला गोट्या मारून एक आंबा पाळतो आणि रोज एक आंबा खातो, रोजची त्याची ती एक म्हणजे डेली रुटीन आहे किंवा एक सवय आहे, तर मग अशा वेळेस आपण जर वाक्य असे बनवू की तो सकाळी उठतो, तो झाडाखाली जातो, झाडाला दगड मारतो, आंबा खाली पडतो, मग तो आंबा खातो, हे सगळेचे सगळे सेंटेन्सेस ज्या वाक्यांमध्ये तो, ते, तात असं शेवटी येत आहेत आणि ह्या गोष्टी नेहमी होतात असं आहे, तर हे सगळे वाक्य सिम्पल प्रेझेंटचे वाक्य आहेत. मग सिम्पल पास्टचे वाक्य कोणतं? तर सिम्पल पास्ट म्हणजे ज्या घटना पास्टमध्ये झाल्या. जसं फॉर एक्झाम्पल हे जे आजोबा दिसत आहेत हे त्या नातवाला सांगत आहेत की वेन आय वॉज 20, मी जेव्हा 20 वर्षाचा होतो, म्हणजे असं एखादं त्यांनी पर्टिक्युलर इयरचा उल्लेख केला की 1960मध्ये मी हे झाड लावलं होतं आंब्याचं, त्याच्यामुळे तो आज रोज सकाळी उठतो आणि आंबा खातो. तर मग त्यांना जर त्या गोष्टीबद्दल बोलायचं असेल जी पास्टमध्ये गोष्ट झाली होती 1960मध्ये, त्यांनी ते इयर पण मेन्शन केलेलं आहे, तर मग ते वाक्य त्यांना सिम्पल पास्टमध्ये बोलावं लागेल की आय प्लांटेड वन मँगो ट्री इन 1960. आय वॉटर्ड इट, मी त्याला पाणी दिलं, अँड दॅट इज वाय टुडे यू वेकअप इन द मॉर्निंग, गो टू दॅट मँगो ट्री अँड ईट मँगोज. तर याला म्हणतात, मग हे असे जे वाक्य आहेत जे पास्ट ॲक्शन्सबद्दल वापरले जातात ते सिम्पल पास्टचे, आणि जे वाक्य नेहमीच्या घटना ज्या गोष्टी रोज होतात त्याच्याबद्दल वापरले जातात त्याला म्हणतात सिम्पल प्रेझेंटचे वाक्य. नाउ वी शॅल ट्राय टू अंडरस्टँड हाऊ टू फ्रेम सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ बोथ द टेन्सेस अँड व्हॉट मिस्टेक्स वी नीड टू अवॉइड. सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. नाउ फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड दॅट when we have to use simple present and when we have to use simple past. Look, when you are speaking about your daily routine, जे तुमचं रोजचं काम आहे, जसं मी सकाळी उठतो, फिरायला जातो, मग चहा घेतो, नंतर मग ऑफिसला जातो, हे डेली रुटीन आहे, रोजचा नित्यक्रम आहे. सो वेन यू स्पीक अबाउट युअर डेली रुटीन्स, वेन यू स्पीक अबाउट युअर हॅबिट्स, ज्या तुमच्या सवयी असतात की मी सकाळी चहा घेतो, मी व्यायाम करतो, मी 10 सूर्यनमस्कार काढतो, हे सवय आहे आपली. किंवा फॅक्ट्स, युनिव्हर्सल फॅक्ट्स, जसं माणसाला 32 दात असतात, आंबा हिरवा असतो, पिवळा असतो, ज्या गोष्टी म्हणजे कुठेही गेल्या तर तुम्हाला त्या बिलकुल सार्वत्रिक तशाच दिसतील. जसं माणसाला एक नाक असते,
आता जपानचा माणूस असो की इंडियाचा माणूस असो, नाक एकच असणार आहे. म्हणजे जे युनिव्हर्सल फॅक्ट आहेत त्यांच्याबद्दल बोलताना, त्यानंतर रेग्युलर ॲक्शन्स, ज्या गोष्टी नेहमी होतात, रोज होतात, नियमितपणे होतात, अशा घटनांबद्दल बोलताना तुम्हाला सिम्पल प्रेझेंट वापरायचं असते. सो नाव वी शॅल हॅव सम सेंटेन्सेस हिअर. फर्स्ट सेंटेन्स, आय गो टू स्कूल. मी शाळेला जातो. हे वाक्य सिम्पल प्रेझेंटचं आहे. शी ड्रिंक्स टी. ती चहा पिते. अँड द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. युनिव्हर्सल फॅक्ट आहे. सो दीज ऑल सेंटेन्सेस बिलॉंग टू सिम्पल प्रेझेंट. मग आता कोणत्या टेन्समध्ये आहे, काय आहे, याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की ती जी वाक्यरचना आपण करतो त्या वाक्यरचनेमध्ये आपल्याला बिलकुल म्हणजे असे करेक्ट ऑर्डरमध्ये आपल्याला शब्द ठेवावे लागतात. अदरवाईज वी वॉन्ट टू से समथिंग अँड सम अदर मेसेज कॅन बी कन्व्हेड. देअरफॉर we need to understand how we can make the sentences of simple present in correct way. So whenever you are making sentence of simple present, remember that first you have to take any noun or pronoun. तसं तर वाक्य सब्जेक्टने पण सुरू होऊ शकते आणि वाक्य ऑब्जेक्टने पण सुरू होऊ शकते. बट मेकिंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ or with subject is little bit easier. That is why first we shall try to make sentences with subject. First we shall take subject. Later we shall know or we shall try to understand how to make sentences with object. So subject म्हणजे काय असते की subject means action doer. कोणतंही नाउन म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं, वस्तूचं नाव किंवा कोणतंही प्रोनाउन, जसं I, we, you, they, he, she. Any noun or any pronoun can be your subject or the subject of a sentence. तसंच ऑब्जेक्ट पण कोणतंही नाउन किंवा कोणतंही प्रोनाउन असू शकते. म्हणजे सब्जेक्ट मीन्स ॲक्शन डुअर, वाक्यातली ॲक्शन करणारा, आणि ऑब्जेक्ट मीन्स ती ॲक्शन रिसीव्ह करणारा. म्हणजे एक मारणारा आणि दुसरा मार खाणारा असं वाक्यामध्ये असते, आणि एक ॲक्शन असते मारण्याची. म्हणजे आता प्रत्येक वाक्यात वेगवेगळी ॲक्शन खाण्याची असते. एक खाणारा, एक खाऊ घालणारा, एक वाढणारा, एक जेवणारा, एक सांगणारा, एक ऐकणारा. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असतात जो ॲक्शन करते तो ॲक्शन डुअर म्हणजे सब्जेक्ट, आणि जो ॲक्शन रिसीव्ह करते तो म्हणजे ऑब्जेक्ट, ॲक्शन रिसिव्हर. आता आपण जे वाक्य आज बनवतो आहे ते सगळे वाक्य आपण सब्जेक्टने सुरू करतो आहे. आता पहिलं वाक्य पहा की आय प्ले क्रिकेट. इन दिस सेंटेन्स आय इज सब्जेक्ट. मी क्रिकेट खेळतो. जर तुम्हाला असं म्हणायचं असतं की आम्ही क्रिकेट खेळतो, यू कुड हॅव सेड वी प्ले क्रिकेट. तू क्रिकेट खेळतो किंवा तुम्ही क्रिकेट खेळता असं म्हणायचं असेल तर यू प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतात असं म्हणायचं असेल तर दे प्ले क्रिकेट. आता इथपर्यंत सगळं व्यवस्थित झालं. आय, वी, यू, दे, इव्हन चिल्ड्रन जरी म्हटलं असतं तुम्ही की चिल्ड्रन प्ले क्रिकेट, पीपल प्ले क्रिकेट, माय फ्रेंड्स प्ले क्रिकेट, तरीही सगळं व्यवस्थित झालं असतं. बट वेन यू हॅव he, she, it or any singular noun in the beginning of your sentence, there is a rule. There is a different rule. You can't just put the first form of main verb after he, she, it or any singular noun. You have to take care that whenever there is subject, he, she, it or any singular noun, you have to add yes or es to the first form of main verb. Simple present मध्ये हा खूप महत्त्वाचा रूल आहे की जर वाक्याच्या सुरुवातीला जर ही, शी, इट, लक्षात ठेवा हे 3 शब्द, ही, शी, इट. ही म्हणजे तो, त्याने त्याला, शी म्हणजे ती, तिने तिला, आणि इट म्हणजे तो किंवा ती वस्तू, पदार्थ, प्राणीसाठी आपण वापरतो इट. तर यापैकी 3 पैकी कोणताही प्रोनाउन किंवा कोणतंही एकवचनी नाम, रमेश, गणेश, सीता, गीता, हिना, मीना, अ बॉय, अ गर्ल, असं काही पण अगदी जर सुरुवातीला आलं असेल तुमच्या वाक्याच्या आणि त्यानंतर जर तुम्हाला क्रियापदाचं रूप ठेवायचं आहे, पहिलं रूप, हा नियम दुसरं रूप ठेवताना किंवा तिसरं रूप ठेवताना किंवा कोणतंही वाक्य क्रियापदाचं रूप ठेवताना आपल्याला पाळावा लागत नाही. यू हॅव टू फॉलो दिस रूल ओनली व्हेन द सब्जेक्ट ऑफ युअर सेंटेन्स इज ही, शी, इट ऑर एनी सिंग्युलर नाउन. फॉर एक्झाम्पल, हिअर द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज ही. दॅट इज वाय यू ॲडेड यस टू प्ले. You can't say he play football. You will have to say he plays football. She watch TV. This sentence would be wrong.
यू विल हॅव टू से शी वॉचेस टी व्ही. मग आता इथं बघा, आपण प्लेला यस लावला, वॉचला ES लावला, तर हा SESचा रूल कसा आहे बघा. जर जो म्हणजे वर्ब असलं, त्या वर्बच्या शेवटी जर यस किंवा SS किंवा O किंवा SH किंवा CH, बघा काय म्हटलं मी, यस, SS, O, SH किंवा CH जर शेवटी आलेलं असेल तर ES लावायचा, अदरवाईज यस लावायचा. आणि 90% केसेसमध्ये असं पाहायला मिळते की बहुतेक वेळा आपल्याला यसच लावायचं काम पडते, किंवा SH, CH, यस, SS, O खूप कमी येतात. आता गोमध्ये समजा O आला तर आपण ES लावतो, कममध्ये नाही येत तर आपण फक्त यस लावतो. आणि हे यस लावतो कधी, सिम्पल प्रेझेंटमध्ये. म्हणजे सिम्पल प्रेझेंटमध्ये तेही सब्जेक्ट जर ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन जर सुरुवातीला असेल तर, ओनली देन. अँड इफ in the place of subject there is I, we, you, they or any plural noun, अनेक वचना, तर मग आपल्याला SES लावण्याची आवश्यकता नाही. अगेन वी नीड टू रिमेंबर हिअर वन थिंग, दॅट इज तुम्हाला SES लावल्यानंतर अर्थामध्ये काही फरक होत नाही. प्ले म्हणजे सुद्धा खेळतो आणि प्लेज म्हणजे सुद्धा खेळतो. इट म्हणजे खातो, इट्स म्हणजे सुद्धा खातो. रीड म्हणजे वाचतो आणि रीड्स म्हणजे सुद्धा वाचतो. पण तो त्या लँग्वेजचा एक रूल आहे अँड वी हॅव टू फॉलो द रूल. मग आता सिम्पल प्रेझेंटमध्ये हाऊ टू मेक निगेटिव्ह सेंटेन्सेस. वाक्य नकारार्थी पण बोलायचं काम पडते. जसं तुम्ही मी जंक फूड खातो असं म्हणायचं काम पण पडू शकते. अँड यू मे ऑल्सो फील द नीड टू से मी जंक फूड खात नाही. वेनेवर यू वॉन्ट टू से मी जंक फूड खात नाही, यू विल बी सेईंग आय डू नॉट ईट जंक फूड. आम्ही शाळेला जात नाही, यू कॅन से वी डू नॉट गो टू स्कूल. ते आम्हाला मदत करत नाही, यू कॅन से दे डू नॉट हेल्प अस. म्हणजे डू नॉट वापरून आपण वाक्य निगेटिव्ह करतो. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आय एम नॉट ईट जंक फूड, वी आर नॉट गो टू स्कूल, दे आर नॉट प्ले क्रिकेट. जनरली असं करतात, आय एम नॉट ॲग्री विथ यू. दिस इज हाऊ सम पीपल स्पीक इंग्लिश. आय एम नॉट अंडरस्टँड व्हॉट यू से. This sentence is wrong. I am not understand, I am not agree, I am not depend on you. All these sentences are wrong. Why? Because you used am, is, are instead of do or does. Remember, if you want to make negative sentences in which you have first form of main verb after subject, you can't make use of am, is, are. You will have to use, or you will have to take do. By using do not or short form of do not, that is don't. Do not किंवा don't वापरून वाक्य निगेटिव्ह करायचे आहेत. म्हणजे हेच वाक्य जे होते की मी तुझ्याशी सहमत नाही, यू विल हॅव टू से आय डोंट अग्री विथ यू. मी तुझ्यावर अवलंबून नाही, आय डोंट डिपेंड ऑन यू. आम्हाला हे समजत नाही किंवा समजत नाही असं म्हणायचं आहे. तर इन्स्टेड ऑफ सेईंग वी आर नॉट अंडरस्टँड, से वी डोंट अंडरस्टँड. So this is how you will have to make negative sentences. So this is very important rule, and most of the students, most of the English speakers make this mistake. So try to be very careful while making negative sentences in simple present. And one more thing here, that if the subject of the sentence is he, she, it or any singular noun, you will have to use does not do not. He do not, she do not, it do not. Such sentences cannot be made. Such sentences will be considered wrong. You will have to say he does not. For example, if you want to say तो पुस्तके वाचत नाही, you could say he does not read books. ती क्लास अटेंड करत नाही, she does not attend class. किंवा हे माझ्यासोबत होत नाही, it does not happen to me. You can say doesn't also. For example, she doesn't play cricket. He doesn't teach English grammar. So this is how you can make sentences in negative. After that, we have to understand how to make interrogative sentence in simple present. Simple present मध्ये जर तुम्हाला interrogative किंवा प्रश्नार्थ वाक्य जर बनवायचे असतील तर don't say or don't start your sentences, don't start your questions with are. For example, are you go to college tomorrow? Are you understand this?
Are you agree with me? Don't say such foolish and silly sentences. Whenever you are asking questions in simple present, always you will have to start your question with do or does. For example, if I want to ask you, तुम्हाला समजते का, तर I will say do you understand. तुम्ही इंग्लिश रोज बोलता का, I will have to say do you speak English daily. तुम्ही मित्रांसोबत खेळता का, डू यू प्ले विथ युअर फ्रेंड्स. आपण कहाण्यांचे पुस्तकं वाचतो का, डू वी रीड स्टोरी बुक्स. ते रोज तुमच्या घरी येतात का, डू दे व्हिजिट यू डेली. म्हणजे वेनेवर तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन बनवत आहे तेव्हा तुम्हाला प्रश्न डूनं करायचा आहे, नॉट ॲम आर ने. मग प्रत्येक वेळेस डूनच करायचं आहे का, नाही, दोन ऑप्शन्स आहेत. तेच आय वी यू दे जर वाक्यातला ॲक्शन डूवर असेल तर डूने क्वेश्चन करावा लागेल, आणि तेच जर वाक्यातला जो ॲक्शन डूवर आहे तो जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन एकवचन नाम जर असेल तर यू विल हॅव टू मेक युअर क्वेश्चन, यू विल हॅव टू स्टार्ट युअर क्वेश्चन विथ डज. फॉर एक्झाम्पल, तो क्रिकेट खेळतो का, तर डोंट से डू ही प्ले क्रिकेट. दॅट सेंटेन्स वुड बी रॉंग. यू नीड टू से डज ही प्ले क्रिकेट. ती मराठी बोलते का, डोंट से डू शी स्पीक मराठी, से डज शी स्पीक मराठी. तो कार चालवतो का, डोंट से डू ही ड्राइव अ कार, से डज ही ड्राइव अ कार. अँड वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच यू हॅव टू रिमेंबर दॅट वेनेवर यू विल बी युझिंग डज, रिमूव्ह येस ऑर येस. नाहीतर मग तोच नियम जो मी सांगितला की बाबा ही शी इट नंतर येस येस लावायचा आहे, तर तुम्ही येस येस पण लावणार इकडे आणि इकडे डस पण लावणार, तर असं नाही होणार. लक्षात घ्या, मी तुम्हाला येस येस लावायला सांगितलं की नाही, खूप लावणं आवश्यक आहे, ही शीट नंतर येस येस लावायचंच आहे, कंपल्सरी आहे. तर याचा असा अर्थ नाही का मग तुम्ही इकडे डस घेतला आणि तिकडे पुन्हा येस लावाल, ते अगदी त्या गोष्टीसारखं होईल. एक माणूस असतो आणि तो आपल्या एस टी बसने प्रवास करत असतो आणि एक म्हणजे जो कंडक्टर आहे तो तिकीट करत त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो तिकीट. तर मग हा घेतो, आपले पैसे काढतो आणि एक तिकीट काढतो आणि एक खिशात ठेवतो. मग काय करतो, आणखी पैसे काढतो आणि आणखी एक तिकीट घेतो आणि दुसऱ्या खिशात ठेवतो. आता शेजारचा माणूस आउट ऑफ क्युरियोसिटी विचारतो की भाऊ तुम्ही दोन तिकीट कशासाठी घेतल्या. अरे तो म्हणते हे जे तिकीट आहे म्हणते हे तिकीट हरवलं तर मग म्हणते हे तिकीट हरवलं तर आपण तुझ्यांना म्हणते, म्हणून मग मी म्हणते दुसरं तिकीट घेतलं म्हणते. मग हा जास्त आणखी याला क्युरियोसिटी निर्माण होते, हुशार असतो तो म्हणते मग भाऊ तुम्ही मला सांगा म्हणते का तुमच्या दोन्ही तिकीट हरवल्यात. मग म्हणते अरे म्हणते काहीच काळजी करायचं कारण नाही म्हणते. मागचा तो खिशातून त्याची वॉलेट काढते आणि त्याला महिन्याभराची पास दाखवते, माझ्याकडून महिन्याभराची पास पण आहे म्हणते. आता तुम्ही याला काय म्हणाल, या व्यक्तीला हुशार म्हणाल, काय म्हणाल तुम्हीच बघा. तशी गोष्ट की नाही बाबा सरनं सांगितलं का येस येस लावावंच लागते, ही शीट नंतर येस येस लावणं कंपल्सरी आहे. मग इथं बिलकुल इकडे डज असला इकडे डजही घ्यायचा आणि इकडे पिलेला गोला कमला येस पण लावायचा कारण इकडे ही शीट आहे. तर रिमेंबर, तर आपल्याला लक्षात घ्या की डज असला की इकडचा जो येस येस आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे पुन्हा एकदा नियम सांगतो मी की आय वी यू दे आणि प्लुरल नाउन जर असेल तर डूनं प्रश्न तयार करा, आणि ही शी इट आणि एकवचन नाउन जर असेल तर प्रश्न डजने तयार करायचा. तर अशा पद्धतीनं समजा आपण सिम्पल प्रेझेंट वापरायचं असते. म्हणजे डू यू स्पीक इंग्लिशचा अर्थ तुम्ही इंग्रजी बोलता का, आणि तो क्रिकेट खेळतो का असं म्हणायचं असेल तर डज ही प्ले क्रिकेट. मग आता मला जर असं म्हणायचं असेल की ती चहा बनवते का, हाऊ विल यू से दिस सेंटेन्स इन इंग्लिश. ती चहा बनवते का, कॅन यू से डू शी मेक टी. नो, यू विल हॅव टू से डज शी मेक टी. आणि तुम्ही चहा बनवता का असं जर मला म्हणायचं असेल तर डू यू मेक टी. आपण दूध पितो का, डू वी ड्रिंक टी. पण तो दूध पितो का किंवा राजू दूध पितो का, तर डज राजू ड्रिंक मिल्क किंवा डज ही ड्रिंक मिल्क. सो दिस इज हाऊ we have to make sentences of simple present. The more you practice, the more